बाई तुझा आशीर्वाद. आजचा भाग इतका मस्त आणि सोबतच जबरदस्त ट्विस्ट घेऊन आलाय. राजा गावात जाऊन आता पाण्याधण्याची भेट घेतो, पण यशादाला मुळातच अवनीचं लग्न मोडायचं हा मुद्दाच पटलेला नसतो. पण शेवटी रात्रीच्या वेळी अवनी जेव्हा महेशनं बनवलेली त्यांची लहानपणाच्या फोटोची रील दाखवते, तेव्हा राजाला कळून चुकतंय की ही तीच छोटी अवनी आहे जिने धन्याला दूध पाहिजे होतं तेव्हा 200 रुपये देऊन त्यांच्यावरती उपकार केले होते. आणि त्याच अवनीच्या उपकारांची परतफेड राजा आता करणार आहे. राजाच्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन येतो आणि राजा अवनीला निश्चिंत राहायला सांगतो. आता त्या चारही भावंडांनी मिळून विवानला किडनॅप केलं आहे आणि म्हणूनच चंद्रकांत असा काही खवळलाय ना. आता राजाने किडनॅप करून चंद्रकांतच्याच साईटवरती त्याला डांबून ठेवलं आहे विवानला. आणि नेमकं तिथे आता काही गुंड घेऊन महेश पोहोचलाय. पण मग आता पाण्या, धन्या, यशादा तिघेही त्यांच्या कचाट्यात अडकतील का? आणि अवनीच्या लग्नाचं काय? अवनीचं विवानशी लग्न होईल की नाही? आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रेक्षकांनो या व्हिडिओत मिळणार आहेत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. पाण्याधान्याला राजाने फोन केलेला असतो आणि नाक्यावरती भेटायला बोलवलेलं असतं. आता समोर यशदा असतो किचनमध्ये स्वयंपाक करताना. मग त्यांना संधीच सापडत नसते, कारण त्याला हुलकावणी देऊनच जायचं असतं ना. तेव्हा त्याने तर इतका उत्सुक असतो, पाण्याला विचारतो की पण राजादा काय म्हणला. पाण्या त्याला आता गप्प बसायला सांगतो. दोघेही आधी अंदाज घेतात की यशदा नक्की काय करतोय. यशदा स्वयंपाकात व्यस्त असतो. आता दोघेही घरातून बाहेर पडणार तर समोर नेमक्या अण्णा दारात उभे असतात, दारू पिऊन हुंगत आलेले. तेव्हा दोघेही त्यांना सावरतात. कसं बसं तरी त्यांना तिथं बाजावरती बसवतात आणि त्यांना सांगतात की अण्णा, काम आहे काम, वेट अँड वॉच. अण्णाही अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त वेट अँड वॉच एवढंच म्हणत राहतात. आणि दोघेही पटकन यशदाला हातावर तुरी देऊन पसार होतात. यशदा बाहेर येतो, दोघांनाही हाका मारायला लागतो. दोघेही घरात कुठेच सापडत नाहीत. पण अचानक जेव्हा बाईकचा आवाज येतो, यशदा आत्ता मात्र प्रचंड घाबरतो, कारण पोरं नक्कीच काहीतरी कुटाणा करणार अशी भीती दाटून येते मनात. त्यात ते दुपारी राजाचा फोन येऊन गेल्यापासून पोरीला पळवण्याची भाषा वगैरे करत होते. यशदाला इतकं टेन्शन येतं. अण्णाच्या हाती तो उलटनं सोपवतो आणि सांगतो की अण्णा, तुम्ही ना भाजीकडे लक्ष द्या. अण्णा त्याला हाक मारतात की भाजी कुठं आहे. तेव्हा यशदा अण्णाला कसं बसं तरी उचलतो आणि किचनमध्ये नेऊन त्या भाजीच्या समोरच उभं करतो, गॅसच्या समोर, आणि सांगतो की अण्णा, भाजीकडे लक्ष द्या. आणि तो पटकन सायकलवरती त्या दोघांचाही पाठलाग करतो. आता हे सगळं आत्या आणि नमीनं पाहिलेलं असतं. आत्याला संशय येतो की ही पोरं इतक्या रातच्याला कुठे चालली असतील. नमी विचारते की थांब, मी बघून येऊ का. आत्या तिच्यावरती वचकते, ए डोक्याला हडॅक, चल मागे हो. राजा गावातल्या नाक्यावरती पाण्या आणि धान्याची वाट बघतच असतो. दोघेही बाईकवरून तिथे येतात. दोघेही जेव्हा राजाकडे येतात तेव्हा राजा सांगतो की ए भावा, अरे मॅटर झाला आहे खूप मोठा. बरं तुम्ही घरातून आलात, पण यशदा आणि अण्णांना काही कळलं नाही ना. तेव्हा धान्या सांगतो की यशदाला नाही आणि अण्णाचं काय, मस्त टाकून आले होते, आलो आम्ही पसार होऊन. आता मॅटरबद्दल बोलल्यानंतर पाण्या विचारतो की आता परत तेच सांगायला बोलवलं का इकडं. तेव्हा राजा त्या दोघांना सांगतो की काहीही करून मॅडमचं लग्न मोडायचं आहे. इतक्यातच धान्याचं लक्ष जातं. धान्या त्या दोघांना सावध करतो की लग्न मोडायचं माहीत नाही, पण आपले हाडं नक्कीच मोडणार आहेत. यशदाला कळलंय वाटतंय. तो बघा तिकडून येतोय. आता तिघेही 3 दिशेला तोंड करून उभे राहतात. यशदा येतो आणि राजाला आधीच खडसावतो की त्या पोरीच्या लग्नात काहीही काड्या करायच्या नाहीत. राजा जीव तोडून समजावतो की यशदा, अरे हे लग्न मोडणं जास्त गरजेचं आहे. जबरदस्ती लग्न लावत आहेत त्यांचं, आणि तो मुलगा बी चांगला नाही आहे. त्यावर यशदा विचारतो की का, तिच्या बापापेक्षा तुला जास्त कळतं का. तेव्हा यशदा समजावतो की राजा समजावतो की यशदा, अरे जबरदस्ती लग्न लावत आहेत त्यांचं. यशदा चिडून विचारतो की तिच्या मायबापाला जे कळून राहिलं ते तुला कळून राहिलं काय, नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा. तेव्हा राजा भस्कन बोलतो,
की तिला मी दुःखात पाहू शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे माझा. राजा आता खरं काय ते सांगून टाकतो की मला ती पोरगी आवडते. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझा. तेव्हा आता राजानं असा मोठा बॉम्ब फोडलेला असतो की यशोदाला जबरदस्त धक्का बसतोच. पण आता धन्या सगळ्यात लहान असूनही राजाच्या मदतीला पुढे धावून येतो. तो सांगतो की बस, राजा तर बोलला, संपला विषय. राजा तर तू फक्त सांग, मी एकटा पळवतो त्या पोरीला. तेव्हा यशोदा त्याच्यावरती वचकतो की गप्प आहे, आणि तो त्याला बाजूला ढकलतो. राजाला तो खडसावतो पुन्हा की राजा, अरे तुला काय वाटतं की त्या पोरीला तिथे लग्न करायचं नाही आहे म्हणून ती तिच्या आईबाप सोडून इकडे आपल्या घरी राहायला येणार आहे का? अरे आपल्या घराची अवस्था बघतोयस ना, ती काय कुठलीच पोरगी आपल्या घरात राहणार नाही आहे. अरे शाप आहे आपल्याला, माहिती आहे ना. तेव्हा पाण्या समजावतो की यशोदा, अरे त्याला काय म्हणायचं आहे तेवढे तरी ऐकून घे. यशोदा पाण्यावरती पोचकतो की पाण्या सतत सांगत असतो ना आम्हाला लायकीत राहायचं, लायकीत राहायचं. राजा आता तू पण लायकीतच राहायचं. ती पोरगी मोठ्या घरची आणि तो समजावायला जाणार. राजा इतका संतापतो, अरे माझ्याशी नको होणार ना लग्न तर नाही होऊ देत, पण बाकी कुणाशी व्हायला नाही पाहिजे, आणि त्या पोराशी तर नाहीच नाही. अरे तो पोरगा खूप बेकार आहे रे. तो नक्कीच मारेल तिला, मारहाण करेल. तो तिला कॅनडाला घेऊन जाईल, तिथेही मारहाण करेल. तिला सगळी घरातली कामं करायला भाग पाडेल, आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती पुढे राजा काही बोलूच शकत नाही. अरे यशोदा, पेपरमध्ये रोज आपण असल्या बातम्या ऐकतो ना, मग त्यात अजून एक भर कशासाठी? दादा अरे ती मुलगी मला आवडते म्हणून म्हणत नाही आहे. जगातली कुठलीही मुलगी असती तरी मी हेच केलं असतं तिच्यासाठी. आणि शेवटी तो वैतागून तोंडच फिरवतो. आता राजा तरी काय करणार? यशोदा ऐकायला तयारच नाही आहे. यशोदा आता उलट जगाचा विचार करतो या वेळेला. राजालाच तो समजावण्याचा प्रयत्न करतो की अरे बाकीचे 4 लोक काय म्हणतील? कळतंय का तुला की आपलं लग्न नाही होऊन राहिलं म्हणून आपण लोकाचे मोडतोय. राजा चिडतो. दादा तू एक काम कर, 4 लोकांचा पत्ता दे मला, पाण्या जाऊन कुठून येईल त्या लोकांना. कारण आता राजाला जगाचे नाही तर फक्त अवनीची फिकीर पडले. राजा यशाला सांगतो की अरे दादा, कदाचित आपण त्या पोरीची मदत केली तर आपल्या घरावरचा श्रापही दूर होऊ शकतो. आता यशोदाला तो हेही समजावून सांगतो की विवाने किती असा हात पिरगाळला होता अवनीचा, म्हणजे तो नक्कीच पुढे तिला मारहाण करू शकतो याचा अंदाजा राजाला आलाय. त्याच्या मनात भीती आहे. पण यशोदा त्याला आता पुन्हा एकदा ताकीद देतो की ड्रायव्हर म्हणून केलायस ना तिथे, मग गाडी चालव, स्वतःची भलतीच बुद्धी चालवू नकोस. आता राजा तरी काय करणार? शेवटी यशोदासमोर हात टेकतोच, कारण यशोदा त्याला त्याची शपथ घालतो. त्यानंतर आता मायाही दाखवतो. तो विचारतो की जेवलायस का तू? तुला विचारतोय जेवलायस का? तेव्हा राजा तो तोंड पाडून सांगतो की नाही, काही खाल्लं नाही आहे. यशोदा म्हणतो की चल घरी चल, जेवण करून घे. आता पाण्याही नेमकं यशोदाचंच बोलतो. राजाला सांगतो की यशोदा बरोबरच आहे. ए राजा, अरे आपल्या आयुष्यामध्ये काय कमी राडे आहेत का? अजून एक राडा कशाला? आता सगळेजण घरी जाण्यासाठी आग्रह करतात, पण राजा आपल्या खांद्यावरचा पाण्याचा हातही काढून टाकतो. आणि शेवटी ते तिघे आता घराकडे जायला निघतात. वळून ते राजाकडे पाहतात. राजाही त्यांना बघतो, पण पुन्हा पाठ फिरवतो. तेव्हा तोपर्यंत इकडे अण्णांनी भलताच कुटाणा केला की राव. म्हणजे आता यशोदाने अण्णांना सांगितलं होतं की भाजीकडे लक्ष द्या, ते पक्ष लक्षच देत आहेत नाही. म्हणजे भाजी इतकी करपते, पूर्ण ती कढई काळी पडते, आणि अचानक भकाभका धूर निघायला लागतो घरातून. अण्णा फक्त एकटक त्याच्याकडे लक्षच देत आहेत. आता आत्याचं लक्ष जातं आणि आत्या मोठ्याने कागावा करते की बया किती धूर लागलाय, आग लागली. या धोंड्याने माझ्या घराचा इच्छा द्यायच्या आधीच घराला पार आगच लावून टाकली. इकडे अवनी राजाला शोधत असते. राजासाठी तिने खास जेवणही आणलेलं असतं, पण बाहेर कुठेच राजा तिला भेटतच नाही. म्हणून ती आता जेवण परत घेऊन जाणार. इतक्यात राजाच तिथे येतो. राजा येऊन विचारतो की अवनी मॅडम, मला शोधताय? तेव्हा अवनी त्याच्यासमोर जाते आणि सांगते की हो, जेवण घेऊन आले होते तुझ्यासाठी. तेव्हा राजा ते जेवणाचं ताट तर घेतो, पण एकदम
असा रुसून फुगून बसलेला असतो हा. त्यानंतर तो जाऊन बाकावरती बसतो. अवनीही त्याच्यासोबत बसते. अवनी त्याला आता विचारते की काय झालंय, बोलणार आहेस का काही, का रे काय झालंय. तरीही राजाचं तोंडून चकार शब्दच निघत नाही. अवनी विचारते की अरे तू तर सतत सांगत असतोस ना की नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, नेहमी हॅपीनेस असायचं, मग आज काय झालंय तुला, की बाबाने आज एकदा दम काय दिला, सगळा कॉन्फिडन्स फुस, काय झालंय सांगणार आहेस का. तेव्हा राजा फक्त तिच्याकडे बघतो, बोलत मात्र काहीच नाही. अवनीचा फोन वाजतो. अवनी आता फोन चेक करते. त्याच्यामध्ये तिच्या दादाने रील पाठवलेली असते. अवनी ती रील पाहते आणि हसते गालात. राजाला ती सांगते की माझा दादा पण ना, नाही म्हणजे बहिणीच्या बाजूने कधी उभं राहायचं नसतं याला, पण माझी लाडाची बहीण म्हणून रील मात्र पाठवत असतो हा. राजा विचारतो की रील, कसली रील. आता महेशने अवनीचे लहानपणीपासूनचे सगळे फोटोज असं जोडून मस्त छान असं त्यांची एक रील बनवलेली असते आणि अवनी ती राजाला दाखवते. पण इथेच राजाला एक खूप गोड सत्य समजतं. कारण अवनीचे फोटोज जेव्हा तो बघत असतो ना, एक लहानपणीचा फोटो त्याच्या नजरेसमोर काय येतो, त्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलतं. आणि का माहिती आहे, कारण लहानपणी ज्या मुलीने त्यांना मदत केली होती ना, लहानपणी पहिल्यांदाच गोड स्वभाव जिचा भावला होता ना राजाला, ती अवनीच आहे. आत्ता त्याला समजतं. इतका खुश होतो तो. जेव्हा तो लाईक करतो ना, अवनी त्याच्यावरती चिडते, ए तू लाईक कशाला केलंस, मला नव्हतं करायचं. रील लाईक का केली म्हणून अवनी नाराज होऊन तेथून निघून जाते. पण आता राजाचा उत्साह गगनाला भिडतो. आता पहिल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना दाखवलं होतं की छोटा राजा आणि छोटीशी अवनी. राजाची सायकलची धडक तिच्या गाडीशी होते आणि तेव्हा तिने राजाची मदत केली होती. तेव्हाच राजाला ती आवडली होती. आणि राजाच्या आता भावना अशा काय उफाळून येतात की देवी आई हीच तीच ही आहे, म्हणजे तूच पुन्हा हिला माझ्या आयुष्यात आणलंत ना. तोपर्यंत इकडे अण्णाने आगाऊच कुटाणा केलेला आहे. आता आतेही मोठा अखंड तांडव करत असते की माझं घर जळलं, माझं घर जळलं. आता तिघेही भावंड म्हणजे पाण्या, धान्या आणि यशादा तिघेही येतात ना. यशादा तर डायरेक्ट सायकलच फेकून देतो आणि धावत घरात जातो. अख्खं घर भर धूर पसरलेला असतो. सोबतच आता भाजी गॅसवरची पार करपलेली असते. यशादा अण्णावरती चिडतो की अण्णा तुम्हाला भाजीकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं ना. तेव्हा अण्णा दारूच्या नशेत आहेत. ते बोलतात की लक्षच देतोय, हलू बी दिले नाही. यशादा चिडतो, अण्णा ती काय माणूस आहे का हलू न द्यायला, तुम्ही जा बरं बाजूला. पाणी आणि धन्या दोघेही त्यांना बाहेर आणून बसवतात. तोपर्यंत यशा पटकन त्या भाजीत पाणी ओततो आणि गॅस बंद करून टाकतो. अख्ख्या घरात धूर पसरलेला असतो. सगळेच जण खोकत असतात. आता त्या बाहेर आत्याचं दुसरंच हॅडॅक डोक्याला यांच्या. ती मोठ्याने कांगावा करून बाहेरूनच धमक्या द्यायला लागते. ऐ यशा, सांग तुझ्या त्या बापाला धोंड्याला, माझं घर जर चाललं ना तर याद राखा. पाण्यात तिला खडसावतो की आत्या भाजी जळले, घर जळलं नाही आहे. त्यातच अण्णामध्येच म्हणतात की मला भूक लागली. यशा सांगतो की करतो तुझी भाजी, थांबा. नमीला मात्र काळजी वाटते. नमी विचारते की यशा भाजी जळली आहे, मी आणून देऊ का आमच्या घरची दुसरी. आता तिला अशी काही सोलते ना, ए डोक्याला हॅडॅक, म्हणे आणून देऊ का दुसरी भाजी, चल गपचूप घरी. आता धन्या त्या नमीवरतीच वचकतो, ए भाजी आणून देण्यापेक्षा ना तुझ्या आईला घेऊन जा तिकडे. पाण्याही तिला सांगतं की चल निघ. आता नमीला असं काही वडत ताणत घेऊन जाते ना, त्यात अन्नाची मिठी, मला भूक लागली, मला भूक लागली. तिनेही पोरं आता वैतागतात. अख्खं घर जळलं ना तरी बी फरक पडायचा नाही या माणसाला. आता काही वेळानंतर तिघेही भावंड झोपायला जातात. तेव्हा पाण्याला अचानकच राजाचा फोन येतो आणि राजाचा फोन रिसीव्ह करता क्षणी राजा सांगतो की पाण्या ऐक ना, आपल्याला अवनी मॅडमची मदत करायला लागेल रे. तेव्हा समोरच यशादा थांबलेला असतो ना, झोपलेला असतो. मग त्याच्यासमोर तर पाण्या काही बोलू शकत नाही. म्हणून धान्याला सोबत घेऊन तो यशादाला पक्का वेड्यात काढतो. तो सांगतो की यशादा अरे गॅसचा वास येतोय रे. तेव्हा यशादा ताडकोन उठतो आणि विचार करतो, नाही रे
धन्या सुरुवातीला म्हणतो की नाही कुठं काय, पण जेव्हा पाण्या डोळ्यांनी खुणावतो ना, इशारा बरोबर याच्या लक्षात येतो. धन्याही त्याची साथ देतो की हो रे, येऊन राहिला वास. तेव्हा यशोदा घाबरतो आणि विचार करतो की या गॅसच्या पाईपाचंच काहीतरी करायला पाहिजे, आणि तो त्यातून गॅसला नक्की काय झालं आहे ते बघायला जातो. पाण्या पटकन बाहेर येतो आणि तो विचारतो की बोला नाशिकचे आशिक, कशाला तुम्ही त्या पोरीच्या भानगडीत पडताय हो? काय कमी राडे आहेत का आपल्या मागे? तेव्हा राजा सांगतो की पाण्या, अरे अवनी मॅडमचे लय उपकार आहेत रे आपल्यावरती. आणि तो मागे भूतकाळात घडून गेलेली एक गोष्ट सांगतो की तुला आठवत आहे का की आपल्याला धन्यासाठी दूध हवं होतं, तेव्हा आपण अन्नाच्या दारूच्या बाटल्या विकायला घेऊन बाहेर पडलो होतो आणि दोघे जाऊन एका गाडीला धडकलो होतो. त्यातून ती छोटी मुलगी बाहेर आली होती बघ, आणि तिने आपल्याला मदत म्हणून 200 रुपये दिले होते आणि माफी पण मागितली होती. तेव्हा पाण्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि विचारतो का अरे बापरे, हीच आहे का ती? त्या काळी त्यांनी आपल्याला 200 रुपयाची मदत केली होती. अरे आपल्या धन्याच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला 200 रुपये दिले होते. मग आता उपकारांची परतफेड करायची वेळ आली ना, आता त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही ना आपण. त्यावर पाणी आता मस्करी करतो की राजा, 200 रुपये नाही आहेत तुझ्याकडे द्यायला त्यांना? तू 200 रुपयेसाठी इतका रात्री मला फोन केला? राजा इतका तणतणतो, आ पाण्या तुला अक्कल आहे का नाही? 200 रुपयेसाठी फक्त फोन करेन का मी तुला? काही कसा बोलतोस रे? सिरियस मॅटर आहे ना, सिरियस बोलतोय ना मी. ते अक्कल नसल्यासारखा कसा वागतोयस? तेव्हा पाण्या म्हणतो की सॉरी मस्करी केली. अजून राजा चिडतो, ही काय मस्करी करायची वेळ आहे का? तेव्हा पाण्या विचारतो की काय रे, तुला लग्न करायचं आहे त्या पोरीशी? राजा सांगतो की माझं लग्न ना होऊ देत त्यांच्याशी, पण त्यांना वाचवणं, त्यांचं मदत करणं आपलं कर्तव्य. यशोदा येतो तोपर्यंत, आणि राजाने आता अवनीचं लग्न मोडायला एक मस्त प्लॅन बनवलेला असतो आणि तोच प्लॅन तो पाण्याला समजावून सांगतो. राजा फोनवरती बोलवत असतानाच यशोदा येतो तोपर्यंत धन्या पाण्याला सावध करतो. विचारतो की यशोदा, आता येत नाही ना नवाज? बहुतेक पास झाला असेल. लगेच पाण्या फोन ठेवतो आणि त्यांच्याकडे येतो. यशोदा विचारतो की काय रे पाण्या, इतके कोपऱ्यात जाऊन काय बोलायला होतात? तेव्हा धन्या त्याला चिडवतो, मुद्दाम डिवचतो की जेवलास काय म्हणून विचारणाऱ्याशी बोलत असेल. तेव्हा पाण्या इतका चिडतो त्याच्यावरती, धन्या मी कितींदा सांगितलं आहे तुला, त्या पोरीवरनं मला चिडवायचं नाही. आणि तो उशी घेऊन असा मारतो ना धन्याला. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा प्रेक्षकांनो, अवनीच्या घरी आता लग्नाची जोरदार तयारी. सगळे पाहुणे मंडळी त्यांचे बोलवलेले हजर झाले आहेत. सगळीकडे नुसते काही गडबड आणि गोंधळच असतो. त्याच्यात आता अवनीची आई चंद्रकांतला विचारते की तुम्हाला काही खायला हवं आहे का? अहो फक्त चहावरतीच आहात तुम्ही. आता तो वचकतो की थांब जरा, विवानचा फोन लागला आहे. आणि विवानला तो सांगतो की बरं तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये या, तोपर्यंत आम्ही निघतोच आहोत. आता तो पुन्हा अवनीच्या आईवरती चिडचिड करतो की काय बाई आहे रे, अवनी कुठे आहे? अजून अवनी तयार झालेली नाही आहे का? बोलव बरं पटकन. तेव्हा अवनीची आई तिला हाक मारते, स्वाती, अगं स्वाती, अवनीला तयार करून घेऊन ये खाली. पण अवनी इतकी अस्वस्थ आहे, मनातून पूर्णपणे हरली आहे ती. माझ्या स्वप्नांचा, माझ्या इच्छांचा, माझ्या करिअरचा आज ती एंड होणार आहे. आई, बाबा, दादा, वहिनी, घरात कोणाला काहीच पटत नाही आहे माझं. हां, आता त्या ड्रायव्हरने थोडी आशा दाखवली होती मला, पण तो तरी बिचारा काय करणार आहे? मला नाही वाटत आता त्याच्याकडून काही होईल. आता मलाच काहीतरी करावं लागेल. जेव्हा स्वाती समोरून येते ना रूममध्ये, तेव्हा अवनी विचारातून बाहेर येते. स्वाती तिला विचारते की तू ठीक आहेस? तेव्हा अवनी म्हणते की तुला सगळं माहिती आहे ना. स्वाती तिला समजावण्याचा प्रयत्न करते, हे बघ अवनी, जे आहे ते स्वीकारावं गं. तेव्हा अवनी चिडचिड करते, का, कशासाठी? माझ्या मनाचा घरात कोणीच का विचार करत नाही आहे? सगळ्यांना या समाजाचीच का पडली आहे? तुला माहिती आहे ना गं वहिनी, की मला माझ्या स्वप्नातलं घर बांधायचं होतं, पण आता काहीच होणार नाही आहे असं दिसते. तेव्हा स्वाती तिला सांगते की थोडंसं शांत राहा ना अवनी. अवनी पुन्हा वैतागते की मला नाही राहता येत का शांत?
पण आता चिडचिड करूनही काही उपयोग होणार नाही आहे हे आता तिने मनाशी पक्का केलेलं असतं. पुढे स्वाती काही बोलणार त्याआधीच अवनी विचारते की जाऊयात, उशीर होत असेल ना. त्यानंतर अवनी चेहऱ्यावरती एक खोटा हसू आणते. आरशामध्ये ती ठीक तयार झाली आहे की नाही ते चेक करते. स्वातीला तिच्यासाठी इतकं वाईट वाटत असतं कारण अवनीची अस्वस्थताच तिला सहन होत नसते. तरीही अवनी हसऱ्या चेहऱ्याने सांगते की मी तयार आहे आणि ती स्वाती काही बोलणार त्याआधीच बाहेर निघून जाते. तिकडे आता राजाला भलतंच टेन्शन असतं कारण त्याने पाण्याला एक प्लॅन समजावलेला असतो लग्न मोडण्यासाठी. आता पाण्याने ते काम, ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे की नाही याचंच खूप टेन्शन येतं त्याला. राजा जेव्हा आतमध्ये येतो त्यावेळेलाच नेमकी अवनी पायऱ्या उतरताना दिसते आणि अवनीला इतकं सुंदर तयार झाल्याचं पाहून राजाला भुरळ पडते. एकटक तो तिचे पाहतच राहतो. तेव्हा अवनीचं लक्ष जातं पण ती राजाकडे दुर्लक्ष करते. जेव्हा ती पायऱ्या उतरून खालती येते ना तिची आई समोर असते. अवनीला अगदी वरपासून खालपर्यंत निहाळते. तिचं कौतुक करते की खूप गोड दिसतेस तू आणि ती तिची दृष्टही काढते. पण अवनी मनातच विचार करते की आयुष्यालाच दृष्ट लागले आज माझ्या, असं बोटं मोडून थोडीच ती निघणार आहे. अवनीची आई स्वातीला सांगते की पूजेची सगळी तयारी. स्वाती म्हणते की हो, तयारी झालीच आहे, मी सगळं सामान घेऊनच येते. त्यानंतर उज्ज्वलाला सुद्धा ती तिच्या मदतीला पाठवून देते. अवनीला ती सांगते की तुझ्या आजीने तुझ्यासाठी खूप छान मंगळसूत्र बनवले आणि ते आणण्यासाठीच ती जाते. अवनीची आजीही अवनीची दृष्ट काढते, तिच्या पाप्या घेते आणि ती तेथून निघून जाते. अवनी अस्वस्थ आहे हे राजाला उमगतं आणि तो पाणी द्यायचा बहाणा करून अवनीकडे जातो. आता तो डोळ्याने खुणावून अवनीला पाण्याचा ग्लास तर घ्यायला सांगतो. त्यानंतर तिला छान अशी कॉम्प्लिमेंटही देतो, छान दिसताय तुम्ही. अवनी अचंबित होऊन त्याच्याकडे बघते. पण राजा तिला सांगतो की तुम्ही नका काळजी करू, सगळं आज तुमच्याच मनासारखं होणार आहे. म्हणजे राजा सतत अवनीला होप देतोय. अचानकच चंद्रकांत येतो तिथे. तेव्हा राजाला सुचत नाही काय करावं, म्हणून आपलं तो फुलांच्या माळा लावण्याचं फक्त एक नाटक करतो. चंद्रकांत येऊन आता सगळ्यांना ओरडायला लागतो की अरे चला, किती उशीर करताय स्वाती. आणि राजाला तो विचारतो की काय रे, इथे काय करतोयस तू. राजा खोटं बोलतो की काय नाही, ती फुलाची माळ पडली होती, लावत होतो. त्यानंतर चंद्रकांत त्याला फाईल गाडीमध्ये घेऊन जायला सांगतो. जेव्हा चंद्रकांतचं लक्ष अवनीकडे जातं ना तेव्हा अचानक त्याला खईवरून येतं एक बाप म्हणून आणि तो अवनीला लगेचच खुर्चीवरती बसवतो आपल्या पुढ्यात. तोही तिच्यासोबत बसतो आणि अचानक त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. अवनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत हसत म्हणतो की अवनी, अगं किती मोठी झालीस बाळा तू. दिवस कसे झर 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 निघून गेले ना. असं वाटतं की कालपर्यंत किती छोटी होतीस ना तू. सतत बाबा 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 करत हाक मारणारी, माझ्या मागे मागे फिरणारी, सतत मला हे पाहिजे ते पाहिजे हट्ट धरणारी अवनी. आज लग्नाची झाली आहेस तू. तिथेच अवनीची आईसुद्धा असते. ती सुद्धा खूपच हळवी होते. चंद्रकांतचं असं रूप कधी त्यांनी पाहिलंच नव्हतं. डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. अवनीला तो सांगतो की तुला एक सिक्रेट सांगू, या घरात सगळ्यात जास्त मी प्रेम तुझ्यावरती केले, सगळ्यात जास्त लाड मी तुझे केलेत, कोणाला सांगू नकोस हा. तेव्हा अवनी हसते. पण आता तू लग्न करून जाणार ना आणि उरणार फक्त सगळ्या आठवणी. चंद्रकांत अचानकच रडायला सुद्धा लागतो. अवनीलाही खूपच वाईट वाटतं कारण आता तिला तिचं घर, तिचे कुटुंब सगळ्यांना सोडून जावं लागणार आहे. चंद्रकांत पुढे सांगतो की पण प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आपल्या मुलीला, आपल्या लेकीला असं नवरी मुलीच्या वेशात पाहायचं. आणि प्रेक्षकांनो, हा इतका छान सुंदर असा भाग इथेच संपतोय. मस्त होता की नाही आजचा भाग, कमेंट करून कळवा. पण पुढे जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण राजाच्या मदतीला त्याची भावंडं आलेत आणि त्यांनी सगळ्यात मोठा घोळ घालून ठेवला आहे, ते म्हणजे यशा, पाण्या, धन्या तिघांनी एकत्रित विवानला किडनॅप केलं आहे. आणि आता चंद्रकांत इतका चवताळून उठला आहे. राजा अवनीला प्लॅन सांगतो की
काय आहे ते सोंगटं विमान आहे ते तुमच्या बाबांना काही सापडत नसतंय. ते अख्खं जग पिंजून काढतील पण तुमच्या साईटवरती अजिबात शोधणार नाहीत. अवनीला असा काही धक्का बसतो पण महेश नेमका त्यांच्या साईटवरती विवानला शोधत पोहोचलाय. आता तिथेच आहेत यशा, धन्या आणि पाण्या. चंद्रकांतची सगळी माणसं कामाला लागली आहेत आणि आता चंद्रकांतने आदेश दिलेत की विमानला किडनॅप करणाऱ्याची खांडोळीच काढायची. पण मग आता ते तिघे अडकतील का? अवनीचं लग्न मोडेल का? असे बरेच प्रश्न पडलेत प्रेक्षकांनो आणि त्याची उत्तरं आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि भाग कसा वाटतो ना ते कमेंट करून कळवा. धन्यवाद.